मंत्रिपदे परमनंट नाही ते काचेचं अस्थिर भांड. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. मंत्रिपदे परमनंट नाही ते काचेचं भांड आणि अस्थिर असल्याचं मत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच राजकारणात आजीमाजी ही पदं मिळत असतात, पण आपण जे भाऊ म्हणून एक पद मिळवलेलं आहे ते आपल्या चितेपर्यंत एकत्र राहील, असं मत देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीच्या मिरजेमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अधिवेशनाप्रसंगी बोलत होते. राजे महाराजांच्या गर्दी संघर्षातून पुढे येणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे, पण आपण ते करून दाखवलं आहे. 4 वेळा आमदार आणि मंत्रिपद मिळवलं हे सोपं नव्हतं, असं मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच आपल्या राजकीय जडणघडणीमध्ये आपल्याला प्लॅटफॉर्म मिळाला तो केवळ पत्रकारांच्यामुळे, हे देखील जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. संजू की भावना मी फोन केला जयकुमारला, तुम्ही आला. संजू भाऊ, तुमचा अधिकारच आहे माझ्यावर, अधिकार आहे तुमचा. म्हणजे जी लोक, मी आजही सांगतो, विशालजी मगाशी म्हणजे खरं आहे, वानकडे साहेब मी किती मोठा झालो. मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी, मंत्रीपद हे खूप काचेचं भांड आहे, खूप अस्थिर आहे, हे कधीच परमनंट नाही, काही परमनंट नाही. राजकारणात कुठलीच गोष्ट परमनंट नाही. त्यामुळे राजकारण आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्यासोबत होत्या, जी लोक आपल्यासोबत होती, तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे. आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल, लगेच माझी होते, काय वेळ लागत नाही त्याला माझी आजी व्हायला. पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो, आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले, भाऊ नावाचं पद लागले ना संजू भाऊ, ते मी अस्थीवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे, ते जाणार नाही. आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो. त्यामुळे संजू भाऊ, आपण एक फोन केला, प्रत्यक्ष भेटलोय नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला, असं अजिबात मला गरज भासली नाही. आपला एक सहकार्य आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे. फक्त मी एक सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का, नाहीतर पुन्हा वांग्याचा कार्यक्रम नको. त्यामुळं आपण तुम्हाला चालत असेल तर मी नक्की येतो. आणि आज या ठिकाणी संजूभाऊ आलो आपल्या, आपण मला बोलवणार. आपण संजूभाऊ फक्त साहेब पत्रकारच नाही येते, तेवढेच मजबूत राजकारणी पण आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.